नमस्कार, मी नेहा. आरआरसी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिजाइन्स, रिजनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में, अकोला. आउटसोर्सिंगचे ते बोगस टेंडर मनपाने केले रद्द. बोगस टेंडर देणाऱ्या अधिकाऱ्यांवर महायुती कारवाई करेल काय? स्वाती इंडस्ट्रीज नंतर मनपात आउटसोर्सिंगचे नियमबाह्य टेंडर घोटाळा. महायुतीच्या आशीर्वादाने अकोला महापालिकेत घोटाळेबाज अधिकारी. मलकापूर अर्बनची ठेवीदारांसोबत फसवणूक तर नाही ना? ठेवींचे ओरिजिनल कागदपत्रे ताब्यात घेत 50% रक्कम देणार. कृषी विद्यापीठाच्या नागपूरच्या जमिनीचा वापर बदलला. हायकोर्टाने झापल्याची माहिती. सर्व जमिनीचे कागदपत्रे मागितले. सराफा व्यावसायिकांवर अकोलेकरांचा विश्वास. दरवाढीनंतर अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर सोने खरेदीचा उच्चांक मोडणार. आता सविस्तर बातम्या. एप्रिल महिन्यातच तीव्र उन्हामुळे अकोलेकर हैराण झाले आहेत. एप्रिल महिन्याचा शेवट देखील तप्त उन्हाने होत आहे. आज अकोल्याचे तापमान 44.6 अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले, तर उद्यापासून अकोल्यावर काही दिवस ढगाचे आच्छादन असेल. गेल्या 2 दिवसांपासून तापमानाचा पारा घसरला होता. आज तो जवळपास 45 अंश सेल्सिअसवर गेला होता. आज अकोल्याचे तापमान हे 44.6 अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले. आता दिवसासोबतच रात्रीही गरम वारे वाहत असल्याने लोक त्रस्त झाले आहेत. उद्या बुधवारी सायंकाळी ढगाळ वातावरणाचा अंदाज व्यक्त केला गेला आहे, तर शुक्रवार आणि शनिवार अकोल्यात वादळी वाऱ्यासह पावसाचे आगमन होण्याचे संकेत हवामान खात्याने दिले आहे. ढगाळ वातावरणाने उकाडा कायम राहणार असून अकोलेकरांना पुढील काही दिवस उन्हाळा आणि पावसाळा दोन्ही एकत्र ऋतू अनुभवता येतील. महापालिकेने आउटसोर्सिंग देताना नियमबाह्य ठेका दिल्याची माहिती समोर आली आहे. हायकोर्टात आज या प्रकरणात निकाल लागण्यापूर्वी नियमबाह्य टेंडर रद्द करत त्यावर पडदा टाकण्याचा उद्योग केला गेला. या घोटाळ्यात भाजप नेते सहभागी असल्याने याची चौकशी राज्य शासन करणार नसल्याची ओरड आहे. महापालिकेत 300 कर्मचाऱ्यांना आउटसोर्सिंगच्या माध्यमातून नोकरी दिली गेली. हा ठेका देताना तो नियमांना डावलून देण्यात आला. या प्रकरणात हायकोर्टाने निकाल देण्यापूर्वी महापालिका आयुक्तांनी आउटसोर्सिंगचा ठेका रद्द करत त्यावर पांघरून घालण्याचा उद्योग केला आहे. खेते यांच्या कंपनीला 0% काम देताना केंद्र व राज्य शासनाच्या नियमांचे उल्लंघन झाल्याचे हायकोर्टात उघड झाले. नियमांचे उल्लंघन होत असल्याची माहिती उपायुक्त मुलेप यांना होती, तरी देखील खेते यांच्या कंपनीला आउटसोर्सिंगचे काम का देण्यात आले, ते कोणाच्या दबावाखाली देण्यात आले याची राज्य शासनाने चौकशी करण्याची गरज आहे. यात भाजप नेत्यांचा हात असल्याची चर्चा असून त्यामुळे राज्य शासन चौकशी करण्याची शक्यता धुसर असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. दरम्यान महापालिकेने खेते यांच्या कंपनीचे काम अचानक थांबवित अमरावती या क्षितिज कंपनीला काम दिल्याचा आदेश आयुक्तांच्या परवानगीने उपायुक्तांनी काढला आहे. नियमबाह्य टेंडर देण्याचा उद्योग केला तरी कोणी, त्या अधिकाऱ्यांवर राज्य शासन जबाबदारी निश्चित करेल काय, अशी विचारणा होत आहे. अकोला महापालिकेत या आणि घोटाळे करून जा असा काय तो पायंडा आहे. कर वसुलीचे खासगीकरण, स्वाती इंडस्ट्रीजला नियमबाह्यपणे ठेका दिला गेला, तो रद्द झाला, असे आउटसोर्सिंग प्रकरणात झाले आणि तो देखील ठेका रद्द झाला. या घोटाळ्यांना जबाबदार अधिकाऱ्यांवर महायुती सरकारचा वरदहस्त का, असा प्रश्न उपस्थित होत असून या घोटाळ्यात भाजपचे नेते तर सहभागी नाहीत ना, असा प्रश्न उपस्थित होतो. वार्षिक 3 कोटींचे आउटसोर्सिंगचे काम खेते यांच्या कंपनीला देण्यात आले. हे देताना नियमबाह्य खेते यांच्या कंपनीला काम देण्यात आले. याविषयीची माहिती उपायुक्त व मुलेप यांनी नोटशीटमध्ये लिहिल्याची माहिती आहे. पण या नोटशीटकडे डोळेझाक करण्याचा आदेश भाजप नेत्यांनी दिला होता. ते भाजप नेते कोण, असा प्रश्न उपस्थित होत असून ते दुसऱ्या फळीतील तरुण नेते असल्याची माहिती समोर आली आहे. 3 कोटींचे हे टेंडर मिळवण्यासाठी नियमांना बगल दिली गेली. त्यावर उच्च न्यायालयाने ताशेरे ओढत केंद्र व राज्य सरकारच्या आदेशाचे पालन झाले नाही, असा दावा केल्यानंतर खेते यांच्या कंपनीला देण्यात आलेला ठेका रद्द करण्यात आला. नियमबाह्यपणे आउटसोर्सिंगचे काम देताना ज्या अधिकाऱ्यांनी हा घोटाळा केला त्यांच्यावर महायुती सरकारची कृपा का, असा प्रश्न उपस्थित होत असून त्यांची चौकशी करत त्यांच्याकडून झालेल्या नुकसानाची वसुली करण्याची गरज आहे.
त्याचबरोबर त्यांच्या पदोन्नत्या व वेतनवाढ रोखण्याची गरज आहे. जनतेच्या पैशांचा चुराडा हे अधिकारी करत असून महायुती सरकारचे अभय असल्याने हा सर्व घोटाळा उजेडात येऊन अधिकारी बिनधास्त कसे असा प्रश्न उपस्थित होतो. अवसायनात असलेल्या मलकापूर अर्बन बँक ठेवीदारांची फसवणूक तर करत नाही ना, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. ठेवीदारांना 50% रक्कम देण्याच्या नावाखाली त्यांच्याकडून ठेवींची पूर्ण कागदपत्रे बँक कुठल्या अधिकारात घेत आहे असा प्रश्न असून अवसायक खरात यांची मात्र या सर्व प्रकरणाशी चुप्पी का असा प्रश्न उपस्थित होत आहे. अवसायनात असलेल्या मलकापूर अर्बन बँकेच्या ठेवीदारांना 50% रक्कम देण्यात येणार आहे. असे असताना ठेवीदारांकडून फिक्स डिपॉझिटचे सर्वच्या सर्व कागदपत्रे जमा करून घेतली जात आहेत. दरम्यान ही कागदपत्रांसोबतची शुद्ध फसवणूक असून याविषयी आज आम्ही बँकेच्या शाखाधिकारी यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी तर ठेवींची पूर्ण कागदपत्रे घेत असल्याच्या मुद्द्याला बगल देत केवळ KYC आम्ही घेत आहोत असा खुलासा केला. पाहूया ते नेमके काय म्हणाले. सर, मला सांगाल की इथले ठेवीदारांना अर्धी रक्कम देण्यासाठी संपूर्णतः डॉक्युमेंट मागण्यात येत आहे, काय कारण आहे? माझं नाव दिलीप वसंतराव पाटील. मी मलकापूर बँक ब्रँच अकोला शाखेचा ब्रँच मॅनेजर. डॉक्युमेंट याच्यासाठी घेऊन आलो आम्ही की बाबा KYCसाठी आधार कार्ड आणि पॅन कार्ड पर्टिक्युलर तीच व्यक्ती आहे किंवा नाही, आणि दुसरं अदर बँकेचं पासबुकची झेरॉक्स किंवा कॅन्सल चेक, तो पर्टिक्युलर त्याच खात्यात पैसे जमा झाले पाहिजे, त्याच्यासाठी तो चेक घेऊन आलो आपण. बस एवढेच डॉक्युमेंट घेऊन आले आणि एक अर्ज घेऊन आलो. बरं. 50% रक्कम आमच्या खात्यात वरती करण्यात यायचं याच्यासाठी. आता ही प्रोसेस कशाबद्दल चालू आहे, म्हणजे काय बँक बंद होणार आहे की काय? नाही, एवढी तर माहिती मला नाही आहे. तो वरतून आदेश झाले की बा आपल्याला 50% डिपॉझिटरांना रक्कम द्यायची आहे. दरम्यान मलकापूर अर्बन बँकेच्या ठेवीदारांकडून बँकेने मात्र पूर्ण ठेवींचे कागदपत्रे घेतली आहेत. याविषयी अवसायक अशोक खरात यांना विचारणा केली असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे या प्रकरणात कुठेतरी पाणी मुरत असल्याचे चित्र आहे. हे गंभीर प्रकरण असून ठेवीदारांकडून पूर्ण ठेवींचे कागदपत्र घेतली जाणे हे नियमबाह्य असून केवळ 50% रक्कम ठेवीदारांना परत करणार असताना पूर्ण ठेवींचे कागदपत्रे घेणे गैर असून राज्य सरकारची यामुळे पुन्हा एकदा बदनामी होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील नागपूरच्या तेलंगखेडेतील वादग्रस्त जागेबद्दल न्यायालयीन चौकशीत मुंबई आणि उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. विवाह समारंभ डीजेच्या माध्यमातून कोणत्या प्रकारे कृषीविषयक संशोधन करता येते असा सवाल उच्च न्यायालयाने कृषी विद्यापीठाला विचारला. अकोल्यात मुख्यालय असलेल्या कृषी विद्यापीठाची नागपूर तसेच विदर्भात मोठ्या प्रमाणात जमिनी आहे, पण त्यांचा खासगी व व्यावसायिक वापर वाढला असून नागपूरच्या जमिनीबाबत उच्च न्यायालयाने जोरदार ताशेरे ओढल्याने कृषी विद्यापीठात वादळ निर्माण झाले आहे. स्वच्छ फाउंडेशनच्या वतीने दाखल जनहित याचिकेत कृषी विद्यापीठाच्या जागांचा वापर याविषयी प्रश्न उपस्थित झाला आहे. कृषी विद्यापीठाच्या जागेचा केवळ कृषीविषयक संशोधनासाठी वापर करण्याचे स्पष्ट निर्देश दिले. मात्र अलीकडे कृषी विभागाने या जागेवर विविध प्रकारचे व्यावसायिक प्रकल्प आणि उपप्रकल्प राबवले जात असल्याचा आरोप याचिकेतून करण्यात आला. सुनावणी दरम्यान तेलंगखेडमधील जागेच्या व्यावसायिक वापरांबाबत न्यायालयाने तीव्र शब्दात ताशेरे ओढले. कृषी विद्यापीठ ही जागा खासगी वापरासाठी कशी दिली जाऊ शकते अशा कठोर शब्दात न्यायालयाने विद्यापीठाच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. एका आठवड्यात सर्व जागांबाबत प्रत्येक कागद न्यायालयात सादर करा, नाहीतर कुलगुरूंना तसेच कृषी सचिवांना न्यायालयात बोलवू अशा शब्दात न्यायालयाने झबकावले आहे. याचिकेवर पुढील सुनावणी 6 मे रोजी होणार आहे. सोन्याचे भाव सध्या उच्चांकी पातळीवर आहेत, तरीही अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर सोने खरेदी करणे शुभ मानले जाते. त्यामुळे अनेक ग्राहक वाढलेल्या भावांकडे दुर्लक्ष करून परंपरेला जपण्याचा प्रयत्न करू शकतात. मध्यमवर्गीय ग्राहक मात्र मर्यादित बजेटमध्ये कमी कॅरेटचे दागिने खरेदी करण्यावर भर देऊ शकतात. आमच्या वाणिज्य प्रतिनिधी पूनम सोनवणे यांनी अकोल्यातील विविध सराफा व्यावसायिकांसोबत केलेली हितगुज पाहूया. उद्या अक्षय तृतीया आहे आणि अक्षय तृतीये म्हणजे 3.5 मुहूर्तापैकीचा एक मुहूर्त आणि या दिवशी सोने खरेदी करण्याला खूप महत्त्व दिलं जातं. सध्या आपल्याबरोबर SS खरोटे सुवर्णकारचे संचालक आणि अकोला सराफा असोसिएशनचे अध्यक्ष खरोटे सर आपल्याबरोबर आहेत. आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया. सर, अक्षय तृतीयेला सोनं खरेदी करण्याचं काय महत्त्व आहे? सर्वप्रथम नमस्कार सर्वांना.
आणि अक्षय तृतीयाच्या SS करोटे सुवर्णकारतर्फे व वैयक्तिक करोटे परिवारातर्फे सर्व अकोलेकरांना मनपूर्वक शुभेच्छा व तुमच्या RRC नेटवर्कलाही मनपूर्वक शुभेच्छा. अक्षय तृतीयाला सोनं खरेदी करणं, अक्षय म्हटलं म्हणजे घेतलेलं सोनं अक्षमंत होत जातं, त्याची वृद्धी होत असते. आणि ज्या टायमाला आपण वृद्धीच्या हिशोबाने ज्या भावनेने थोडं थोडं सोनं का होईना घेत राहतो, आज जसे सोन्याचे भाव आकाशाला भिडलेले आहेत, तर लोकांजवळ सोनं जे कसा परतावा आहे का, जो एनी टाईम कधीही आले तरी ते ATM म्हणून त्याचा उपयोग होतो. आणि घेतलेलं सोनं कोणी 20,000 घेतलं आहे, कोणी 10,000 घेतलं आहे, कोणी 5,000 घेतलेलं आहे, आज ते लाख रुपयापर्यंत पोहोचलेलं आहे. तर सोन्या एवढा परतावा बाकीच्या कोणत्याच गुंतवणुकीत भेटत नाही. त्याकरता ग्राहकांना आमचा असा कल राहील, ग्राहकाचा कलच आहे का बाबा सोनं घेतलं का ते नेहमी वाढत राहतं आणि ते वाढत राहतं, म्हणून सोन्याच्या धंद्यावर त्याचा चांगला परिणाम होतो. अक्षय तृतीयाला पण चांगलाच धंदा राहणार आहे, चांगलीच गिरायकी राहणार आहे. लोक थोडं का होईना, म्हणजे लाख रुपये झाले आहे बा, आपण 2 ग्राम 5 ग्राम 10 ग्राम का होईना थोडं थोडं घेत राहतात. ते एक्सचेंज करतात किंवा थोडंसे त्याच्यात नेलेल्या याच्यात वृद्धी करतात, आणणं नेणं या गोष्टी होतात. अशा हिशोबाने अक्षय तृतीयाला घेतलेलं सोनं अक्षयवंत होतं. या प्रत्येकाच्या याच्याने तसं दिसतही आलेलं आहे आणि लोक येऊन सांगतात सुद्धा का बा आम्ही हे मागच्या अक्षय तृतीयाला ह्या भाव घेतलं होतं, ह्यावेळी हे झालेलं आहे. तर तशा हिशोबाने ते सोनं संचय म्हणून किंवा म्हातारपणाची साठवणूक म्हणून अडीअडचणीच्या कामाला येणारं सर्वात मोठं काही असलं तर ते म्हणजे सोनं. RRC के माध्यम से फिर एक बार मैं एक चीज़ हाईलाइट करना चाहता हूँ आपके सामने कि एक मार्केट अभी आप कुछ दिनों पहले जब ट्रेंड था सोशल मीडिया, आज हम सब इतना एक्टिव है सोशल मीडिया पे, इंस्टाग्राम फेसबुक हर माध्यम से, घर के लेडीज़ यहाँ बच्चे सबको उस पर एक्सेस है. एक चीज़ हमने नोटिस की कि जिस तरीके से भाव बढ़ा तो डिमांड ज़्यादा है, सप्लाई के अगेंस्ट एक रूमर फैलाया गया कि 55 से 60 हज़ार सोने का भाव हो जाएगा. हालांकि 93-94 के रेट जब चल रहे थे उसके बाद एक छोटा सा करेक्शन आया था, तो लोगों को ये लगा कि सोना और 60 हज़ार पे ना आ जाए, 55 हज़ार पे ना आ जाए. मैं आप सबसे आग्रह करता हूँ कि ऐसे किसी भी बेसलेस रूमर्स पे और सोशल मीडिया के बेसिस पे भरोसा ना कीजिए. गोल्ड एक इन्वेस्टमेंट है, वो करेक्शन अगर आया तो वो तेज़ी भी वापस लाएगा. नए टारगेट्स गोल्ड में 1 लाख रुपए, तो हम 1 लाख का रेट तो देख ही रहे हैं, उससे भी ऊपर के टारगेट्स हो सकते हैं. आप गोल्ड में ऊपर ही रेट्स पकड़िए. आप किसी भी सोशल मीडिया के माध्यम से कोई भी बेसलेस रूमर्स पे भरोसा करके अपने इन्वेस्टमेंट टूल को वेस्ट मत करिए. ये मेरा आपसे रिक्वेस्ट है. अकोला सराफा एसोसिएशन की तरफ से भी मैं आपको ये चीज़ बताना चाहूँगा. धन्यवाद. ग्राहकों को अक्षय तृतीया की हार्दिक बधाइयाँ. और सोने के जो भाव है जो सबसे बड़े हैं, अब लोगों के ध्यान में ये आया हुआ है कि आगे और सोने के भाव बढ़ने वाला है. तो इसलिए अक्षय तृतीया के निमित्त हमारे यहाँ ग्राहकों की अच्छी पूछ परख है और उम्मीद है कि ग्राहकी काफ़ी अच्छी रहने वाली है. उद्या अक्षय तृतीयेचा सण आहे आणि अक्षय तृतीयेला सोनं खरेदी करणं अतिशय शुभ मानलं जातं. परंतु सोन्याचे जे गगनाला भिडलेले भाव आहे ते बघता एक कुठेतरी शंका होती, ह्याचा परिणाम सराफा बाजारावर किंवा सोने खरेदीवर पडणार आहे का. परंतु एक गुंतवणूक म्हणून का असेना, पण ग्राहकांचा सोने खरेदीकडेच कल असल्याचं दिसून येतं. इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर. सिटी न्यूज सुपरफास्ट आणि RRC नेटवर्कचा धमाका ऑफर. जिंका आयफोन. 1 एप्रिल ते 31 मे दरम्यान रहा RRC नेटवर्क सोबत आणि जिंका आयफोन. अकोला शहरात आपल्या घरी, आपल्या दुकानात, आपल्या प्रतिष्ठानात लावा 1 वर्षासाठी RRC ब्रॉडबँड इंटरनेट कनेक्शन. अकोला आणि पश्चिम विदर्भातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी लावा RRC चे 1 वर्षासाठी केबल कनेक्शन. आणि सिटी न्यूज सुपरफास्ट, RRC न्यूज, सिटी लाईव्ह सोशल मीडिया रील मध्ये करा आपली जाहिरात आणि मिळवा आयफोन जिंकण्याची संधी. लकी ड्रॉ जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात. अधिक माहितीसाठी संपर्क 907501 28 54 70 20 59 83 98. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत.
महाराष्ट्र दिनाचा सोहळा लाल बहादूर शास्त्री क्रीडांगणावर साजरा होणार आहे। जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण तसेच विविध दलांकडून ते मानवंदना स्वीकारतील। हा कार्यक्रम तंत्रशुद्ध व्हावा या दृष्टीने दररोज सकाळी रंगीत तालीम घेतली जात आहे। राज्याचे कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲडव्होकेट आकाश पुंडकर यांच्या हस्ते 1 मे रोजी सकाळी 8 वाजता ध्वजारोहण करण्यात येईल। यावेळी ते पोलीस गृहरक्षक दलाची मानवंदना स्वीकारतील। त्यापूर्वी सकाळी 7:15 जिल्हाधिकारी अजित कुंभार यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण होईल। महाराष्ट्र स्थापनेचा वर्धापन दिन अतिशय दिमाखाने साजरा व्हावा अशी तयारी सुरू आहे। अधिकारी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे। प्रशासकीय अधिकारी तयारीकडे लक्ष ठेवून आहेत। मान्सून पूर्व नाले सफाईचे काम योग्य प्रकारे सुरू असल्याचा दावा महापालिकेकडून केला जात आहे। मात्र शहरातील विविध भागांची पाहणी केल्यावर या कामाची गंभीरता लक्षात येते। त्यामुळे पावसाळ्यात जनतेची समस्या जैसे थे राहण्याची भीती व्यक्त केली जात आहे। शहरातील नाले सफाई आणि इतर स्वच्छता कामे योग्य प्रकारे सुरू असल्याचा दावा महापालिकेने केला आहे। परंतु शहरातील सर्व प्रभागांचे निरीक्षण केल्यानंतर महापालिकेच्या दाव्यांची पोलखोल होते। शहरातील अनेक भागांमध्ये नियमित साफसफाई न झाल्याने गटारांमधील घाण पाणी आणि कचऱ्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे आणि नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे। उघड्या नाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घाण आणि कचरा साचला आहे, ज्यामुळे डासांची उत्पत्ती वाढली आहे। परिसरात दुर्गंधी पसरल्याने नागरिकांच्या आरोग्याच्या समस्या वाढल्या आहेत। मान्सून पूर्व नालेसफाईचे काम अद्याप झालेले दिसत नाही। शहरातील भाजी मंडी परिसरातही जागोजागी कचऱ्यांचे ढीग दिसतात। मान्सून पूर्व नालेसफाई आणि शहर स्वच्छतेच्या नावाखाली लाखो रुपये खर्चूनही योग्य प्रकारे सफाई न झाल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे। त्यामुळे महानगरपालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे। सकल ब्राह्मण समाजाच्या वतीने समाजाचे आराध्य भगवान परशुराम जयंती निमित्त मंगळवार 29 एप्रिल रोजी सायंकाळी खोलेश्वर मंदिर परशुराम चौकातून परशुराम जन्मोत्सवाची शोभायात्रा काढण्यात आली। सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते पूजा आरती होऊन शोभायात्रेला आरंभ झाला। ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले। दरवर्षीप्रमाणे यंदाही सकल ब्राह्मण समाजाच्या वतीने समाजाचे आराध्य भगवान परशुराम जयंती निमित्त परशुराम जन्मोत्सवाची शोभायात्रा काढण्यात आली। शोभायात्रा सिटी कोतवाली मोठे राम मंदिर, कापड बाजार चौक, जैन मंदिर, गांधी चौक, तहसील कार्यालय, वसंत टॉकीज, वर्धमान भवन मार्गे भगवान परशुराम चौक खोलेश्वर येथे या शोभायात्रेची सांगता झाली। मंगळवारी दुपारी सिव्हिल लाईन परिसरातून महाराष्ट्रीयन ब्राह्मण युवा संघटनेच्या वतीने बाईक रॅली निघाली। रॅली मुख्य पोस्ट ऑफिस, अशोक वाटिका, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, सरकारी बगीचा मार्गे खोलेश्वर स्थित भगवान परशुराम चौकातील मुख्य शोभायात्रेत सहभागी झाली। शोभायात्रेच्या समारोपानंतर समाज बांधवांकरिता महाप्रसादाची व्यवस्था निमवाडी स्थित मारवाडी ब्राह्मण संस्कृत विद्यालयामध्ये करण्यात आली होती। शोभायात्रेचा प्रारंभ उपविभागीय पोलीस अधिकारी सतीश कुलकर्णी, उदय महा, विजय तिवारी, गिरीश गोखले, निलेश देव, नितीन रेलकर, आनंद जहागीरकर, डॉक्टर सुभाष देशपांडे, अक्षय गंगाखेडकर, अमोल चिंचाले, राजू टाकडकर, श्याम कुलकर्णी, राधेश्याम शर्मा, संजय शर्मा आणि मान्यवरांच्या उपस्थितीत पूजनाने झाली। जय परशुराम। शस्त्र आणि शास्त्र दिलेलं प्रतीक असलेले ब्राह्मण समाजाचं आराध्य दैवत भगवान श्री परशुरामांची आज जयंती। आजच्या दिवशी समस्त ब्राह्मण समाजामध्ये एकतेचा प्रचंड संचार होतो आणि अकोला शहरातील या राजराजेश्वर नगरीतील समस्त सर्व शाखीय सर्व भाषिक ब्राह्मण एकत्रित येऊन आदरणीय स्वर्गीय गोवर्धनजी शर्मा यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी झटत असतात आणि त्याचं हे प्रतीक आहे। आजची ही शोभायात्रा भगवान परशुरामाच्या जन्मोत्सवानिमित्त ही परशुरामाची शोभायात्रा सकल ब्राह्मण समाज अकोलाच्या वतीने आम्ही आज ही परशुराम जयंती साजरी करत आहे। ही शोभायात्रा आता परत वापस येऊन या चौकात त्याची समाप्ती होईल आणि तदनंतर आतापर्यंत पूर्ण आठवड्याभरात झालेल्या सगळ्या कार्यक्रमांचा बक्षीस समारंभ आणि तदनंतर महाप्रसादाची या शोभायात्रेची सांगता होईल। जय जय परशुराम। इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर। ना दर महिन्यात रिचार्जची भानगड, ना डाटा पॅक संपण्याचं टेन्शन। आमच्या घरी आहे RRC ब्रॉडबँड कनेक्शन। तुम्ही घेतलाय काही वर्षाचा नवा प्लॅन?
विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत। प्रत्येक घराला नळ जोडणी दिली जाईल अशी कटिबद्धता व्यक्त करीत हर घर जल घर घर घोषणा देण्यात आल्या, परंतु ग्रामीण भागात हे ध्येय साध्य झालेले दिसत नाही। कनेक्शन असलेल्या नागरिकांना 10-15 दिवस पाणी पुरवठा होण्याची वाट पाहावी लागते असे चित्र आहे। दर उन्हाळ्यात शहरी भाग तहानलेला असतो, पाण्याच्या टाक्यांना कुलुपे लावून पाणी चोरी होणार नाही अशी व्यवस्था करावी लागते। ही स्थिती आज निर्माण झाली नाही। वर्षानुवर्षे नागरिक समस्यांना सामोरे जात आहेत। दूर अंतरावरून पाणी आणावे लागते, त्याचवेळी शासकीय यंत्रणा टंचाई आराखड्यावर काम करीत असते। कागदी घोडे नाचवून लोकांच्या दारात पाणी नेऊ शकत नाही ही जाणीव असावी, मात्र यंत्रणा विशिष्ट धाटणीमध्ये काम करत असते। सध्या तर प्रकल्पातील जल पातळी झपाट्याने कमी होत आहे, त्यामुळे शहरी काय आणि ग्रामीण काय पाणी कपातीचा सामना करावा लागत आहे। कासली गावात पाणी आहे, पण त्या पाण्यासोबत विघ्न संतोषी लोकांचा त्रास देखील आहे, त्यामुळे गावकरी त्रस्त झाले असून शेतीचे मोठे नुकसान होत आहे। या प्रकरणात जिल्हा परिषदेने लक्ष घालण्याची गरज आज ग्रामस्थांनी केली। अकोला जिल्ह्यातील कासली खुर्द येथे 50 ते 60 वर्षापासून गाव तलाव आहे। रेल्वे विभागाने गाव तलावातील 50 फूट गाळ काढल्यामुळे आता या तलावात पुरेसा पाणीसाठा उपलब्ध आहे। गावकऱ्यांनी वर्गणी जमा करून तलावात मोटर पंप बसवला आहे, ज्याद्वारे गावात पाणी पुरवठा केला जातो, परंतु गेल्या काही दिवसांपासून गावातील काही विघ्न संतोषी लोक अडथळा आणत आहेत। त्यांच्या विरुद्ध आंदोलन करण्यात आले। अडथळा आणणारे कधी वीज बंद पाडतात तर कधी केबल चोरून नेतात आणि काही वेळा मोटार जाळण्याचा प्रयत्नही करतात। तलावाच्या आसपास कुठेही नाले खणतात आणि तलावाच्या पाण्यात विषारी रसायनेही टाकतात। गावकऱ्यांनी असाही आरोप केला आहे की लोकांना अनेकदा तलावात पाणी भरल्यास मनाई केली जाते आणि जनावरांना पाणी पिण्याच्या मार्गावरही अडथळा निर्माण केला जातो। या तलावाजवळील 5 ते 6 एका जमिनीवर सध्या पेरणी करून ताबा मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे। वास्तविक पाहता ही जमीन कोणाचीही नाही आणि सदर जमीन अतिक्रमित आहे, त्यामुळे गावकऱ्यांनी मागणी केली आहे की या अतिक्रमित जमिनीला मोकळे करावे, त्या ठिकाणी झाडे लावावी आणि संबंधित व्यक्तीवर कारवाई करावी। या संदर्भात आज गावकऱ्यांनी जिल्हा परिषदेच्या जलप्रदाय विभाग कार्यालयात निदर्शने केली आहे आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे निवेदन सोपवून या संदर्भात योग्य कारवाई करण्याची मागणी केली। आम्ही कासली खुर्दवरून आलेलो आहोत। मी भानुदास सरदार भटकर, माजी सरपंच। आमच्या गावात 50-60 वर्षापासून गाव तलाव आहे 14 एकराचा। त्या 14 एकरातून रेल्वे विभागाने जवळपास 7-8 एकरातली माती काढून दिली। माती काढल्यामुळे त्या तलावात भरपूर पाणी साठा आहे आणि अशातच गावकऱ्यांनी लोकवर्गणी करून त्यात मोटरपंप बसवला। मोटरपंप पहिल्यांदा बसवल्यापासून गावाला पूर्ण गावाला पाणी पुरवठा होते आणि अशातच त्या तलावात एका गावातल्या एका नागरिकाने प्रकाश भटकर यांनी तलावाची भिंत खचवली। तलावाच्या बाजूने एक मोठी नाली खोदली, नाली खोदून त्यातलं पाणी बाहेर काढण्याचा प्रयत्न केला। त्याच्यावर कार्यवाही व्हावी म्हणून आम्ही इथे जिल्हा परिषदेला सर्व गावकरी आलेलो आहोत। एवढंच नाही तर त्या शेताच्या आजूबाजूने जे खाली जागा आहे 5-6 एकर, त्याच्यावर त्यांनी शेत पेरून अतिक्रमण केलेलं आहे। ते अतिक्रमण तात्काळ हटवावं अशी आमची मागणी आहे। मागणी पूर्ण झाल्या याच्यानंतर 8 दिवसातच विरोध आंदोलन छेडण्यात येईल। ज्या ज्या भागात अतिक्रमण केलेलं आहे त्या भागात झाड झुडपं लावावं असं आमची इच्छा आहे। पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर। हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम। सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिजाइन्स, रिजनेबल रेट। LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में, अकोला। आउटसोर्सिंगचे ते बोगस टेंडर मनपाने केले रद्द। बोगस टेंडर देणाऱ्या अधिकाऱ्यांवर महायुती कारवाई करेल काय? स्वाती इंडस्ट्रीज नंतर मनपात आउटसोर्सिंगचे नियमबाह्य टेंडर घोटाळा। महायुतीच्या आशीर्वादाने अकोला महापालिकेत घोटाळेबाज अधिकारी। मलकापूर अर्बनची ठेवीदारांसोबत फसवणूक तर नाही ना? ठेवींचे ओरिजिनल कागदपत्रे ताब्यात घेत 50% रक्कम देणार। कृषी विद्यापीठाच्या नागपूरच्या जमिनीचा वापर बदलला। हायकोर्टाने झापल्याची माहिती, सर्व जमिनीचे कागदपत्रे मागितले। सराफा व्यावसायिकांवर अकोलेकरांचा विश्वास। दरवाढीनंतर अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर सोने खरेदीचा उच्चांक मोडणार।
बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. 2.25 लाख दर्शकांनी RRC डिजिटल अकोला हे YouTube चॅनल सबस्क्राईब केले आहे. तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा. पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात. तोवर नमस्कार. पेट्रोलचे वाढले दर, गॅस सिलेंडरच्या वाढल्या किमती, जीवनावश्यक वस्तू असो की कपडे यांचे देखील वाढले दाम. अकोल्यात पहिल्यांदाच इतर टेलिकॉम कंपन्यांपेक्षा स्वस्तात इंटरनेट ब्रॉडबँड कनेक्शन. RRC नेटवर्क प्रायव्हेट लिमिटेडद्वारे स्वस्तात इंटरनेट कनेक्शनच्या संधीचा फायदा घ्या आणि बचत करा. निम्म्या पैशात मिळवा इंटरनेट ब्रॉडबँड कनेक्शन. RRC नेटवर्क प्रायव्हेट लिमिटेड.